हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावाच्या टोकाला पसरलेलं शेत, चंद्रप्रकाशात पाणी देण्याची वेळ झाली होती. मालकीन सुशिक्षित, आत्मविश्वासी, पण मनात एक एकटेपण. सोबत होता जुना शेतगडी, आयुष्यभर मातीशी झुंज देणारा, कमी बोलका पण प्रामाणिक. थंडी वाढत चालली होती. वारा शहारे आणत होते. पाणी चालू करताना अचानक विजेचा कडकडाट झाला. दोघेही शेतातील आडोशाला थांबले. थंडी असह्य झाली. गड्याने आपली जुनी पण उबदार गोधडी पुढे केली. क्षणभर संकोच, पण थंडी जिंकली. ती गोधडीत शिरली. तोही बाजूला सरकला. शब्द कमी झाले. श्वासांचा आवाज जाणवू लागला. त्या शांततेत एक वेगळीच जवळीक निर्माण झाली होती. आयुष्याच्या दोन टोकांवर उभ्या असलेल्या माणसाची गोधडीखाली हात चुकून भिडले. क्षणभर दोघेही थपकले, पण मग नजरेत नजर भिडली. त्या नजरेत आधार, ओढ आणि अपूर्ण राहिलेल्या भावना. काहीच बोललं नाही, पण बरंच काही उमटलं. पहाट होताच थंडी ओसारली. ती शांतपणे उठली. त्याच्या कपाळावर कृतज्ञतेची नजर टाकत तो पुन्हा कामात गुंतला, जसं काही घडलंच नाही. पण त्या रात्रीने दोघांनाही बदललं होतं. त्या रात्रीनंतर सकाळ वेगळीच होती. मालकीण नेहमीसारखीच काम पाहत होती, पण नजरेत एक सौम्य स्थैर्य होतं. शेतगडीही तसा शांत, पण आज त्याची कामातील तन्मया जास्त जाणवत होती. दोघे भेटले की क्षणभर नजर भिडायची आणि लगेचच दूर व्हायची, जसं काही मनाने ठरवलेलं अलिखित नियम. दिवस गेले. पावसाळ्याची चाहूल लागली. शेत हिरवं झालं. ती शेतात येत असे. तो आधीच तिथे असायचा. कोणी काही विचारलं तर दोघांचं उत्तर एकच, काम आहे. पण त्या कामामध्ये आत्ता एक वेगळीच काळजी होती. तो पाणी जास्त झालं का बघायचा, की ती त्याच्या तब्येतीची चौकशी करायची. गावात कुजबूज सुरू झाली. मालकीण जास्तच शेतात असते, गड्याला जास्त मान देते. ती ऐकूनही दुर्लक्ष करत होती. त्याला मात्र भीती वाटत होती तिच्या प्रतिष्ठेची. एक दिवस तोच म्हणाला, मालकीण, लोक बोलतात तुमचं नाव खराब होईल. ती हसली, पण डोळ्यात गांभीर्य होतं. नावापेक्षा माणुसकी महत्त्वाची. एक संध्याकाळ, मुसळधार पाऊस. शेतात पाणी तुंबलं होतं. दोघे मिळून बांधा दुरुस्त करत होते. थकवा, पाऊस आणि शांतता. ती थांबली. म्हणाली, त्या रात्री आपण दोघांनाही काही चुकीचं केलं नाही. तो मान खाली घालून उभा. आपण फक्त माणूस म्हणून जवळ आलो. त्या शब्दांनी दोघांच्या मनातला भार हलका झाला. त्या दिवसानंतर त्यांनी एक ठराव केला, मर्यादा राखायच्या, पण माणुसकी सोडायची नाही. ती त्याच्यासाठी छत्री ठेवायची, तो तिच्यासाठी शेत नीट सांभाळायचा. जवळीक होती, पण आधारात गुंतलेली. हिवाळा पुन्हा आला, पण यावेळी थंडी बोचरी नव्हती. कारण दोघांनाही माहीत होतं, काही न बोलताही, काही न मिळवताही नातं पूर्ण असू शकतं. ते शांत होतं आणि त्या शांततेत एक न बोललेली कथा कायमची जपली गेली. हिवाळ्याची तीच वेळ पुन्हा आली. शेतात पाणी देताना मालकीण थांबली. त्या जुन्या आडोशाकडे पाहून मन नकळत भरून आलं. गडी दूर उभा होता, कामात गुंतलेला. ते काही बोलणार तेवढ्यात त्यानेच विचारलं, थंडी वाढली आहे, तुम्ही काळजी घ्या. त्या साध्या वाक्यात जुनी ऊब पुन्हा जाणवली. एक दिवस शहरातून त्याचे नातेवाईक आले. शेत विकायची चर्चा निघाली. गडी शांत झाला. डोळ्यात अस्वस्थता. तो काही बोलला नाही, पण त्या शेतात घालवलेली आयुष्यभराची मेहनत आठवत होती. ती त्याची अवस्था ओळखून म्हणाली, शेत फक्त जमीन नाही, माणसांनी उभं केलेलं स्वप्न असतं. गावकऱ्यांनी दबाव वाढवला, विका, पैसे घ्या, पण तिने निर्णय लांबवला. एक संध्याकाळ ती शेतात आली. गडीला म्हणाली, मी निर्णय घेण्याआधी तुमचं मत हवंय. तो चकित झाला. माझं मत? ती हसली, कारण तुम्ही
या शेताचा भाग आहात. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात आदर दाटून आलं. त्या रात्री चंद्रप्रकाश होता. दोघे बांधावर बसले. ती हळूच म्हणाली, त्या थंडीच्या रात्रीनं मला एक गोष्ट शिकवली. एकटेपणा माणसाला तोडतो, पण विश्वास माणसाला उभं करतो. तो काही बोलला नाही, फक्त मान हलवली. कधी कधी कबुली शब्दात नको असते. शेवटी तिने निर्णय घेतला. शेत विकायचं नाही. गड्याच्या हातात कामाची जबाबदारी आणखी वाढली. तो आधीपेक्षा जास्त मेहनत घेऊ लागला. नातं बदललं नव्हतं, पण घट्ट झालं होतं. हळूहळू शेत बहरलं. पीक चांगलं आलं. गावकऱ्यांची कुजबूज थांबली. आता लोक म्हणू लागले, मालकीण योग्य आहे, गडी विश्वासू आहे. दोघांनाही काहीच सांगितलेलं नाही. कामाचं बोलत होतं. पुन्हा एक थंड रात्र, पण यावेळी वेगळी. ती शाल घेऊन आली. त्याच्या खांद्यावर ठेवली. एक क्षण शांत, थंड झाली. इतकंच म्हणाले. त्या साध्या काळजीत संपूर्ण नातं सामावलं होतं. एक सकाळ मालकीण लवकर शेतात आली. गडी एकटाच काम करत होता. ती थोडा वेळ शांत उभी राहिली. मग म्हणाली, माझ्या आयुष्यात बदल होणार आहे. तो थपकला. मनात एकच भीती, ती निघून जाणार. माझं शहरात जायचं ठरलंय, पण शेत तुमच्याकडेच राहील. त्या वाक्याने त्यांच्या छातीत अडकलेला श्वास मोकळा झाला. ती पुढे म्हणाली, हे शेत आता तुमचं आहे. कामापुरतं नाही, निर्णय घेण्यापुरतं सुद्धा. तो हरदरला. मी साधा गडी. ती थांबून म्हणाली, तुम्ही या मातीचे मालक आहात, कारण तुम्ही त्याला जीव दिला आहे. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा डोळे पुसले. निघायच्या आधीच सकाळ. आकाश स्वच्छ, थंडी सौम्य. दोघे बांधावर बसले. ना भूतकाळाची चर्चा, ना भविष्याची भीती. ती हळूच म्हणाली, कधी कधी आयुष्य काही माणसं थोड्याच वेळात येतात, पण कायम ठसा सोडतात. तो फक्त म्हणाला, तुम्ही मला माणूस म्हणून ओळख दिलीत. सकाळी गाडी आली. गावकरी जमले. ती निघताना मागे वळून पाहिली. गडी शेतात उभा, हातात माती. नजर भिडली, हसली आणि गाडी निघाली. काही न बोलता सगळं सांगून गेली. वर्ष गेले. शेत बहरत राहिलं. लोक आजही म्हणतात, हे शेत वेगळं आहे. इथे माणुसकी रुजली आहे. गडी संध्याकाळी काम संपवून त्या जुन्या आडोशाकडे पाहतो. थंडी लागली की तो गोधडी ओढून घेतो आणि हळूच पुटपुटतो. काही नातं नावाशिवायच असतात, पण ते आयुष्यभर ऊब देतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.